नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सरकारी कर्मचारी संदर्भात आताची मोठी बातमी. या भत्त्यात मोठी वाढ. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 8व्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना देय असणारे भत्ते हे मूळ वेतनावर आधारित न देता बाजार किमतीवर आधारित दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर देय असणारे भत्ते दिले जात असतात. यामुळे ज्या पदाचे मूळ वेतन अधिक असते त्या पदास देय भत्ते अधिक मिळत असते, तर ज्या पदाचे मूळ वेतन कमी असते अशा कर्मचाऱ्यांना सदर देय भत्ते खूप कमी प्रमाणात मिळत असते. त्यामुळे सदर कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. कमी मूळ वेतन असणाऱ्यांना होणारा फायदा. ज्या पदाचे मूळ वेतन हे कमी असते अशा कर्मचाऱ्यांना दिला जाणारा घरभाडे भत्ता, वाहन भत्ता, प्रोत्साहन भत्ता इत्यादी देय भत्ते खूप कमी मिळत असतात. त्यांना बाजार मूल्यानुसार घरभाडे भत्ता, वाहन भत्ता, प्रोत्साहन भत्ता अदा होणे आवश्यक आहे, अशी मागणी कमी वेतन असणाऱ्या कर्मचारी संघटनांची आहे. सध्या शहरी भागामध्ये वास्तव करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार केला असता कमी मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाजार मूल्यानुसार घर भाडे भत्ता मिळत नाहीत. यामुळे त्यांना शहरी भागातून दूर वास्तव्य करावे लागते. त्याचबरोबर त्यांना सदर ठिकाणापासून कामाच्या ठिकाणापर्यंत प्रवासाकरिता आवश्यक वाहन भत्ता मिळत नाही. ही एक प्रकारची आर्थिक विसंगती असल्याने कर्मचाऱ्यांना देय असणारे भत्ते हे मूळ वेतनावर आधारित न ठेवता बाजार मूल्य वास्तव किमतीवर आधारित देण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत 8व्या वेतन आयोगामध्ये उचित अशी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. धन्यवाद.